नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट रसमलाई। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे। त्यानंतर 3 चमचे पिठी साखर घ्यायची आहे। त्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे आणि त्यानंतर एक आंब्याचा पल्प घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे 12 ते 13 ब्रेड लागणार आहेत। ते गोल आकारामध्ये इथे कट करून घ्यायचे आहेत। कोणत्याही डब्याच्या झाकणाने हे कट होतात। मी इथं सगळे ब्रेड गोल आकारात कट करून घेतलेले आहेत। असे ट्रे मध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये मांडून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे तयार केलेलं मिक्सचर यावरती घालायचं आहे। मिक्सचर घालून झाल्यानंतर आपण यावरती दुसरा ब्रेड ठेवून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं बासुंदी तयार करण्यासाठी 2 कप दूध घ्यायचं आहे। दुधाला उकळी आलेली आहे। त्यानंतर आपण अर्धा कप दूध घेतलेला आहे इथे। त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे कस्टर्ड पावडरचं दूध उकळी आलेल्या दुधामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडरमुळे दुधाला घट्टसरपणा येतो। त्यामध्ये अर्ध्या कपाला थोडीशी कमी साखर घालायची आहे। त्यानंतर 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे यामध्ये।
तर इथे बासुंदी तयार झालेली आहे. थंड होण्यासाठी काढून घ्यायची आहे. थंड होण्यासाठी आपण अर्धा तास बासुंदी फ्रीजमध्ये ठेवली होती. त्यानंतर आपण ह्या रसमलाईवरती घालणार आहोत. त्यानंतर आपल्याला 2 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे आहे. खायला खूप छान होते ही रसमलाई. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.